सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईबद्दल आपलं मत काय? आपलं नाव सांगा. माझं नाव श्री रवींद्र ज्ञानोबा साळुंखे, राहणार तुळजापूर. माझी अन्न औषध प्रशासनाला विनंती आहे की तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारत देशातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मग त्यांना आल्यानंतर प्रथमतः तर त्यांना प्रसाद म्हणून घेतात ते पेढ्याची तपासणी झाली पाहिजे. तसंच त्यांच्या पूजेसाठी वापरलं जाणार श्रीखंड, मंदिरात त्याची दूध दही याची तपासणी झाली पाहिजे. तसेच चितळे लाडू प्रसाद वापरला जातो मंदिरात. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे प्रसाद म्हणून लाडू हो. तर त्या लाडूचं देखील डालडा तेल वगैरे काय आहे त्याची तपासणी झाली पाहिजे. ते जिथं बनवतात त्याचं किचन हायजेनिक आहे का. तसेच तुळजापूर शहरात जे काय हॉटेल आहेत, ढाबे आहेत, ते नेहमी तयार केलेली 2-3 दिवस खिळी वापरली जाते. तसेच बेकरी उत्पादनामध्ये पाहिलं तर आपण वाढदिवसाचे केक जे आहेत त्यामध्ये कृत्रिम रंग व क्रीम जे आहे ते सोयाबीनच्या तेलापासून केलेलं क्रीम वापरलं जातं. त्यामुळे लहान बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच तुळजापूर शहरामध्ये बकऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो मटणाचा देवीला. तर त्यामध्ये काही खाटकं शिळं मटण आदल्या दिवशी उरलेलं बकऱ्याचं मटण विकतात, विक्री करतात. ते देखील तपासलं पाहिजे मटण देखील. तसेच तुळजापूर शहरामध्ये जे चिकनचे दुकान आहे तिथं चिकन जे विक्रीसाठी येतं त्यामध्ये स्टेरॉइडच्या सारखी घातक इंजेक्शन देऊन फुगवलेलं कोंबडीचे चिकन असतं. त्याची देखील प्रामुख्याने तपासणी झाली पाहिजे. आणि शहरातील सर्व हॉटेल, ढाबे असतील जवळपास 10 किलोमीटरच्या आतील, यांचे किचन हायजेनिक आहेत का याची देखील तपासणी झाली पाहिजे, अशी माझी सामान्य नागरिक म्हणून मागणी आहे. आता तुम्ही मंदिरातला पेढा वगैरे असं म्हणला, ते लाडू, पेढा, श्रीखंड, मिठाई सारखे पदार्थामध्ये भेसळ किंवा कालबाह्य माल विक्रीबाबत आपण काय निरीक्षण केले का? त्याचा रंग वापरतात तो कृत्रिम रंग आहे, जो खाण्यायोग्य नाही. तसेच त्यांचे जे किचन आहेत ते अत्यंत घाणेरडे आहेत, तिथं हायजेनिक नाही आहेत. तर त्याची देखील त्यांना अन्न औषध प्रशासनाने चौकशी करून त्यांना सक्त निर्देश द्यावेत की बाबा नेमकं काय केलं पाहिजे त्यांनी. दुसरी गोष्ट, चायनीज सेंटर मध्ये स्वच्छता आणि निष्कृष्ट दर्जाचं साहित्य वापरले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यावर काय आपलं मत? चायनीज दुकानामध्ये चिकन 2-3 दिवस तेच वापरलं जातं शिजवलेलं. तसे कृत्रिम रंग वापरले जातात आणि तेल देखील वारंवार तळून तळून ते काळं झालेलं असतं, खाण्यायोग्य नसतं. त्यामध्ये कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं. त्याच्यावरही काही प्रतिबंध घालणं आवश्यक आहे. नागरिकांनी हॉटेल किंवा खाद्यपदार्थ खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? त्यांनी तिथं त्याच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली आहे का, बनवलेली तारीख आहे का, हे सर्व स्वीट मार्ट मध्ये पाहिलं पाहिजे नागरिकांनी आणि अन्न औषध प्रशासनाने. आपण नागरिक आणि प्रशासनाला आपण काय आवाहन करावं? प्रशासनाने देखील सर्व नियमाच्या अंमलबजावणी कठोरपणे करणं आवश्यक आहे आणि नागरिकांनी त्याच्याविषयी माहिती जाणून घेतली पाहिजे की बाबा नेमकं आपल्याबरोबर काय अन्याय होत आहे, आपली फसवणूक कशा प्रकारे होती. प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे काय कोणती पावले उचलणार आहात? आम्ही अन्न औषध प्रशासनाच्या माननीय आयुक्त श्री तुकारामजी मुंडे यांच्या कार्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असं वाटतं. आम्हाला आंदोलनाची गरज पडणार नाही असं आम्हाला खात्री आहे. तुम्ही त्याच्या आधी सतत तुळजापूर अन्न भेसळ अर्ज दिलेले होते, त्यांनी कधी दक्षता घेतली नाही तुमच्या अर्जाची? आपण तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून जरा थोडस झालंय, आता घेतील का दखल तुळजापूर शहरात? आपण गेल्या वर्षी तुळजाभवानी मंदिरला त्यांचं श्रीखंडातलं तपासणी करायला भाग पाडलं होतं. त्यावेळेस कृत्रिम रंग वापरत होते, तो वापरण्याचा सध्या बंद झालेला आहे तेव्हापासून.
अन्न औषध प्रशासनानं किमान महिन्यातून एकदा तरी मंदिरातल्या सर्व बाबीची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि ह्याच्या आधी आपल्या संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी देवीची मूर्तीची झीज होईल म्हणून काही काही अभिषेक कमी केले होते प्रमाण. आता सध्या कमीच आहेत ते त्या ह्याच्यामुळं. पण आता हे जे आलंय ह्याच्यावर काय कारवाई होईल का? आता अन्न औषध प्रशासनाने कारवाई केल्यास त्या दूध दही तूप श्रीखंड जे काय आहे त्याबद्दल केमिकल युक्त असेल तर त्याच्यावर प्रतिबंध येतील, सुधारणा होईल अशी आपण आशा व्यक्त करूया.